माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं ना तरी चालेल, पण जानकीला काहीही होऊ देणार नाही मी. चल, मी तुला माझ्या खोलीत घेऊन जातो. घेऊन जाऊ का? जानकीला त्रास द्यायचा म्हणून नाटक करत होतो म्हणून. काकू, अमृता, काकू हे काय करतेस तू? अमृता हात सोड, सोड. आय एम सॉरी. अच्छा, तू आली आहेस का आया म्हणून? हो, मीच अर्ज दिला होता. नोकरी गरज म्हणून करायची आहे का आवड म्हणून? माझी गरजच मला माझी आवड करून घ्यायची. अरे वा, बोलायला चांगलीच दिसतेस. आणि नाव काय ग तुझं? आणि गाव कुठलं? माझं नाव विद्या, नागपूरची आहे. ठीक आहे, आजपासूनच कामाला लाग. तुझी ड्युटी पहिल्या मजल्यावर असेल. थँक्यू. म्हणजे आभारी आहे. फोड करून सांगण्याची गरज नाही मला. इंग्लिश कळतं मला. निदान थँक्यू सॉरीपर्यंत नक्कीच. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामात हलगर्जीपणा चालणार नाही. हो. ठीक आहे, कामाला लागा. झालीस का शांत? वाटतंय का बरं? माझी चूक झाली. असा वेडेपणा मी पुन्हा नाही करणार. माझी जीव कुठे? माझी ती काय फक्त तुझी नाहीये, ती आमच्या सगळ्यांची आहे. त्यामुळे तू तिची काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. नाही, तसं नाही. रात्री त्या गोंधळात. नको काळजी करू. काल आत्याबाईंच्या खोलीमध्ये झोपली होती. आत्ताच मी तिला तिच्या पाळण्यात ठेवून आली. जानकी, जीवच्या नशिबात काय लिहिलं असेल ग? जो वनवास मी भोगला. तू वेडी आहेस का सुमिताई? काहीतरी काय बोलते? नाही, तसं नाही. पूर्वी ठीक होतं. मी एकटीच होते. वाटायचं आज ना उद्या दिवस नक्की बदलतील, पण दिवस तसेच राहिले. आता जीवमुळे जबाबदारी वाढली आहे ना. पांडुरंगाच्या मनात जे काय असेल ना तसंच होईल. तुझ्या माझ्या वाटण्यावर काहीच नसतं. म्हणजे तिच्या नशिबात असलेला वनवास मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघत बसायचा का? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत चिवला कसलाही त्रास होणार नाही. आपण आपल्याला नाही वाचवू शकत, तिला काय वाचवणार? कसं असं ना सुमिताई, मांजर असं ना ते एरवी सगळ्यांना खूप घाबरून असतं. त्याला पिलं झाल्यावर तर ते जास्त घाबरतं. पण त्या पिलांना कोणी त्रास द्यायला आलं तर त्या मांजरामधली वाघीण बाहेर पडते. असं काही ऐकलं ना की खूप बरं वाटतं. तू नको काळजी करू, सगळं ठीक होईल. आम्ही आहोत ना. आणि आपली चिऊ आहे ना खूप हसरी आहे. आता सुद्धा ना पाळण्यामध्ये बसून छताकडे बघत हसत असेल. चिवलाही मजेत आहे. काय गे टवळे असते काय? किदळते काय? तुझ्या बापाचं लगीन आहे काय? हॅलो, हा बोल रे साहेब. आपले गोळे बराबर जागी फिट बसले. अहो फोन पण आला होता. आपण एक अडचण आहे. आता आणि अडचण कसली? अहो ती म्हणत होती जानकी किंवा तिला ओळखणारं दुसरं कोणी भेटलं तर प्रॉब्लेम होईल. मग त्याचं काय करायचं? त्याची काळजी करू नको. दुपारपर्यंत कोणी येणार नाही याची व्यवस्था करतो मी. आपण कशी?
नाही म्हणजे 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 वाघाचे पंजे. तुला काय करायचंय? चल ठेव, आता गोट्या खेळायचे मला. दुपारपर्यंत तिथं कोण पण गेलं नाही पाहिजे. गोट्या जानकी, आज तू होतीस म्हणून मला एवढा धीर मिळाला. खरे आभार तर अमृताचे मानले पाहिजेत. ती वेळेवर पोचली म्हणून केवढी मोठी दुर्घटना टळली. ते जाऊ दे. हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी मी देवळात चालली आहे दर्शनाला. तू पण येते का माझ्या बरोबर? इथे जीवजवळ कोणी नसेल ना? तिला पण घेऊन जाऊ ना. बर. काय गे अवदसे, केदळाला काय झालं? लय असलीस, आता रडायचं. इतकं रडायचं की तुझ्या आयुष्याच्या हृदयाला पिळ बसला पाहिजे, अशी ती कळवळली पाहिजे. रड रड. तिला काय झालं अचानक रडायला? मी आले हा बघून. निघाले. पोरगी रडते, जीव कासावीस होतोय. बाप मेल्याने रडतीये मायला तिच्या. जा 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 की पण. अरे जायला आठवलं रे. जा पण. वहिनी साहेब, सुमित्राताई काय झालं सुमित्राताईंना? पडल्यात त्या. पडल्या? हो, त्यांना खूप लागलंय. काय? चला चला बघ. काय ग? काय काय झालं काय? अगं जीव रडत होती ना म्हणून सुमित्रा काकू धावत निघाली तिच्याकडे. अगं माझ्याच खोलीतून निघाली. तिकडेच होती ना ती. हो हो, पण येताना दारात घसरून पडली ती आणि पाठीला आणि डोक्याला मुका मार लागलाय. आत्याबाईंना सांगितलं का? हो, ती गेली डॉक्टरांना फोन करायला. असं काय अचानक झालं सगळं? काय माहित नाही, मलाही आवाज आला म्हणून मी धावत आले. आता बरी आहे का? हॅलो, हे रागे, मी बोलतोय. वनिताला निरोप दे. हॉस्पिटलमध्ये जा म्हणावं आणि काम पटापटा आटप. नाही, एक पण किल्लेदार दुपारपर्यंत हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. त्यांना एक नवीन खेळणं गावलंय. पेशंट आहे रे घरात. त्याच्यातच रमलेत ते सगळे. पटापटा काम आटप म्हणावं.
चल ठेव आता. ए देवा, कान तू बघतो बाबा. उचल की नरसिंह लवकर. उचलतो. थँक्यू. डॉक्टर असं अचानक बोलवलं, काय झालं? सगळं काही छान चालू असतानाच नेमकं असं काहीतरी होतं. काय झालंय? एक इमर्जन्सी आल्यामुळे डॉक्टर वाडेकर आज इथे येऊ शकणार नाहीत. येऊ शकणार नाहीत म्हणजे? अहो डॉक्टर, त्यांच्या येण्यावर साहेबांचं आयुष्य अवलंबून आहे. ते असं कसा नकार देऊ शकतात? नाही, त्यांनी नकार नाही दिला, पण मला वाटतं त्यांना काहीतरी अडचण आली असणार. साहेबांवर ट्रीटमेंट करायला मिळते हा त्यांचा बहुमान समजावा त्यांनी. अहो डॉक्टर वाडेकर ही खूपच मोठी आसामी आहे. जी आसामी वेळेवर माणसाच्या कामी येत नाही तिला मोठं का म्हणायचं? हो, पण डॉक्टरांऐवजी त्यांची मुलगी येते. म्हणजे माझं तसं बोलणं झालंय. डॉक्टर साहेब, ज्या ऑपरेशनवर साहेबांचं अख्खं आयुष्य अवलंबून आहे ते ऑपरेशन त्यांची मुलगी करणार? तिला असा कितीसा अनुभव आहे? वकनी साहेब, खरं तर सर न आल्यामुळे मी देखील तुमच्या इतकाच अपसेट झालोय. पण आपण काय करू शकतो? आपण डॉक्टर वाडेकरांना विनंती करू शकतो. प्लीज. ठीक आहे, त्यांच्या मुलीला येऊ दे इथे, मग बघूया आपण काय करायचं ते. मणक्याला मार लागलाय त्यांच्या. काही काळजीचं कारण नाही, फक्त त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. स्ट्रिक्ट बेड रेस्ट, ज्याच्यामुळे त्यांच्या पाठीला आणि मणक्याला कुठलाही स्ट्रेस येणार नाही. दॅट इज द बेस्ट मेडिसिन फॉर अ. ठीक आहे, येतो. प्लीज डोंट बॉदर. तुम्ही त्यांच्याजवळ बसा, येतो मी. जानकी बाई, काय म्हणते पेशंट? आहे का गचकला? डॉक्टर येऊन बघून गेलेत. ते म्हटलेत होईल ती बरी लवकरच. या मायला डॉक्टरांच्या, या आजकालच्या डॉक्टरांना झालं काय? पेशंटला वाचवत सुटले ते. हॉस्पिटलातला डॉक्टर म्हणतो नरसिंह वाचणार, जो टकल्या म्हणतो ही वाचणार. अरे सगळी माणसं वाचायला लागली तर मैताचं सामान विकणाऱ्या लोकांनी काय धंदा बंद करायचा का काय? यमानं काय नुसतं रेड्यावर बसून फेरफटका मारायचा का काय? अरे बाबा, यमाच्या रेड्याच्या चारा पाण्याचा खर्च तर निघाला पाहिजे की नाही? परशुदादा, मी म्हणते म्हणून नाही, पण एकदा तुमचा मेंदू तपासून घ्या. असं ते बघू भाषण कसं झालं माझं. तुझा नवरा नरसिंहराव इतकी वर्ष राजकारणात आहे, साधा मुख्यमंत्री नाही होऊ शकला, पण त्याचं स्वप्न मी पूर्ण करणार. या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री होणार मी, आणि मग दादाच्या बायकोचा दादला. तुझा नवरा नरसिंहराव इतकी वर्ष राजकारणात आहे, साधा मुख्यमंत्री नाही होऊ शकला, पण त्याचं स्वप्न मी पूर्ण करणार. या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री होणार मी, आणि मग दादाच्या बायकोचा दादला. वाजली घंटी, सत्य बोललो. उचल उचल, कुणाचं आहे कोणाला ठाऊक, तुझ्या मायला डिंक डिंक. हा बोला वाकनीस काका. हा वहिनी साहेब, एक प्रॉब्लेम झालाय. म्हणजे दिल्लीवरून जे डॉक्टर वाडेकर येणार होते ते काही कारणाने येऊ शकत नाहीयेत. असं कसं काय? पण ते येणार होते ना, त्यांच्यावर तर सगळं अवलंबून होतं ना. असे कसं येणार? मी बोलू का त्यांच्याशी? नाही, तुम्ही काही काळजी करू नका. मी पर्सनली बोलतो त्यांच्याशी. त्यांना यावंच लागेल. जमेल तेवढ्या लवकर तुम्ही इकडे या. या इकडे म्हणजे इकडे सुमित्राताई
घसरून पडलीये. बरंच लागलंय तिला. इकडे कोणी नाहीये. मी अरे देवा, परमेश्वर पण काय परीक्षा बघतोय कोण जाणे. ठीक आहे, मी बघतो इकडचं. डॉक्टर वाडेकरांशी बोलणं झाल्यानंतर तुम्हाला कळवतो. चालेल. मी वाट पाहते. हो. घेते. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लीण सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते, रोज जपिते, लाख मोलाचं माझं कुंकू. हॅलो, कोण बोलतंय? या शहरात अशी तुमची किती माणसं ओळखीची आहेत? इथं गावात मी आणि दुसरे पुरुषच आहेत. अहो तसं नाहीये, इथे फोनवर बोलायला परवानगी नाहीये. लवकर बोला. तुम्हाला निरोप पाठवला काय कबूतर पाठवू का आता? बोला, काय निरोप आहे? हे बघा, जानकी दुपारपर्यंत येणार नाहीये हॉस्पिटलमध्ये. तेव्हा लवकरात लवकर काम आटपून घ्यायला सांगितलेलं आहे पुरुष जेडनी. अहो पण मला कोणी पाहिलं तर? मग असं काम करा की कोणी पाहणार नाही आणि काम झाल्या झाल्या तडक निघायचं हॉस्पिटलच्या बाहेर. बाहेर एक गाडी उभी असेल पांढऱ्या रंगाची, त्यात बसायचं, गाडी डायरेक्ट फ्लॅटवर येईल. हे बघा, मला सारखं असं वाटतंय इथे काहीतरी घोळ होणार आहे. मला अजून थोडा वेळ हवाय. अहो अजून थोड्या दिवसांनी साहेब आपोआपच जातील, मग तुमचं काय कौतुक. बरं, पण मला सांगा, गाडी जर दारात आलीच नाही तर मी कुठे जाणार? अहो असं कसं शक्य आहे? आपला विश्वासू माणूस आहे तिथं, चिंता करू नका. पण तरी समजा. हॅलो हॅलो हॅलो. हे काय काय चाललंय? हे असं इथं फोनवर बोलायला चालणार नाही. नाही, चुकलं माझं, परत नाही बोलणार. बघ, तुला म्हटलं नव्हतं जरा प्रयत्न केला तर उठून बसता येईल म्हणून. तसं नाही ग, मणक्याला जरा जरी धक्का लागला ना तरी मस्तकात कळ जाते. अशी कशी पडलीस ग? पण मला नीट आठवत नाही. चिवचं रडणं काहीतरी वेगळंच वाटलं. मी खूप घाबरले, तशीच धावत सुटली आणि इथे दारात कशावरून तरी पाय निसटला माझा. त्यानंतर मला नाही आठवत आहे. डॉक्टरांनी सांगितलं आता तुला पूर्ण विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे विश्रांती घ्यायची. आधीच तुझ्या मागे हॉस्पिटल लागलंय, त्यात माझा त्रास ना. काहीतरी काय बोलते? मी जेव्हा या घरात नवीन आले तेव्हा माझ्या आजारपणापासून सगळं तूच केलंयस की. मोठ्या बहिणीच्या नात्याने केलं मी ते सगळं. माझ्या लहान बहिणीच्या नात्याने मी सगळं करते. पण त्याआधी मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येते. काय झालं? अगं, वाकनीस काकांचा फोन आला होता. दिल्लीहून डॉक्टर वाडेकर यायचं म्हणत होते ना, तर ते आता येत नाहीये. त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी येते. भाऊजींचं ऑपरेशन म्हणजे काय पोरासोरांचा खेळ वाटतो का यांना? त्या बाईला अजिबात ऑपरेशन करू देऊ नकोस भाऊजींचं. मी जाऊन येते. जा, तुझी गरज तिथे जास्त आहे. मी बरी आहे. काळजी घे. हा, आणि खाऊन घे. खाऊन घे. मी आलेच. डॉक्टर, एक मिनिट. मला डॉक्टर वाडेकरांचा सेल नंबर हवा आहे. मी स्वतः बोलतो त्यांच्याशी. नाही, मला त्याची गरज वाटत नाही. गरज कशी नाही? मला कळू दे ना. त्यांना अशी कुठली इमर्जन्सी आली आहे की महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या एका मोठ्या नेत्याच्या जीवापेक्षाही ती जास्त महत्वाची आहे. हे बघा डॉक्टर, तुमचे डॉक्टर वाडेकर असतील मोठे,
पण नरसिंह किल्लेदारांपेक्षा मोठे नक्कीच नाहीत आणि त्यांच्या मुलीवर माझा विश्वास नाहीये. त्यामुळे त्यांचा सेल नंबर मला द्या. 9820111219. हा नंबर तुम्ही ट्राय करू शकता, पण काही फायदा नाही, कारण फोन ऑफ आहे. कालच केलॉंग पासजवळ एक खूप मोठी लँडस्लाईड झाली आहे. खूप नुकसान झालंय. खूप माणसं मातीखाली गाडली गेली. बाबा तिथेच गेलेत रेस्क्यू टीम सोबत. अच्छा, म्हणजे आपणच. हो, मीच त्यांची मुलगी कम असिस्टंट, डॉक्टर अनन्या वाडेकर. यू आर वेलकम मिस अनन्या. आपण आधी कधी भेटलो नाही, पण मी सरांचा स्टुडंट होतो. वन ऑफ द फेवरेट स्टुडंट्स. थँक्यू. बाबांनी मला तुमच्याबद्दल सांगितलंय आणि तुमचा मेलही फॉरवर्ड केलाय. पण मला जर मिस्टर किल्लेदारांचे सगळे रिपोर्ट्स पाहायला मिळाले तर खूप बरं होईल. हो नक्कीच. आणि मिस्टर वाकरीस, किल्लेदार साहेबांचा पीए. मी इथे कुणाच्याही आयुष्याचा निर्णय घ्यायला नाही आले. आय एम जस्ट हिअर टू हेल्प यू आउट. सो डोंट गेट पॅनिक. आय एम देअर. डॉक्टर, आपण रिपोर्ट्स बघूया. हो चला.